आपल्या गावामध्ये नेहमी लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना आपण जे आपल्या विधानसभामध्ये प्रमुख कार्यकर्ते, आज मी भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवसानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। रामनवमीच्या निमित्तानेही सर्वांना शुभेच्छा देतो। या जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय गावीसाहेब, आपले जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय हिनाताई, देशाचे जे नेतृत्व करत आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे नेतृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, आपल्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेब। खरं म्हणजे आज आपण इथे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस जनसंघामध्ये कैलासवासी दिलवरसिंग दादा आमदार झाले, त्याच्यानंतर आपल्या विधानसभामध्ये जनता पार्टीमध्ये दिलवरसिंग दादा आमदार झाले, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये दिलवरसिंग दादा आमदार झाले। हा पारंपरिक पद्धतीने हा मतदारसंघ जो होता तो भारतीय जनता पार्टीचा होता। आपण गेल्या 95 पासून आपण दिलवरसिंग दादा नंतर आपण भारतीय जनता पार्टीचे काम करतो आहे। बरेच उतार चढाव आले, पण आपण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण पक्ष म्हणून काम करतोय, आपण व्यक्ती म्हणून काम नाही करत। आणि जनसामान्य लोकांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणूनच काम करतो। आपण योजना भरपूर आहे, पार्टीचे कामं भरपूर आहे, पण आपण आपल्या पद्धतीने आपण लोकांमध्ये पोहोचतो। आणि या देशातली सगळ्यात मोठी पार्टी, जगातली सगळ्यात मोठी पार्टी अशी आपण आता सध्याची नोंदणी पूर्ण केली आहे। येणाऱ्या जो निवडणूक कार्यक्रम येणार आहे संघटनात्मक, तेव्हा नवीन जिल्हाध्यक्ष होईल, नवीन तालुकाध्यक्ष होईल, आणि असा सगळा पार्टीचा विस्तृत विषय आहे। नेहमी आपण इथे आपण मागच्या विधानसभेमध्ये आपण इथे युती म्हणून